का हो शांताराम भाऊ, काय म्हणत होते? हा, हे विजयानं आलता माझ्या घराकडे, तुम्ही बोलावलं म्हणे. हा, काय म्हणत होते बा? काय सांगू शिवलाले का तुले? हा, तुले तर माहित आहे मामा किती काम आहे. हा, हे दूध काढणं, तिकडे नेऊन पोहोचवणं, हा, तिथून आल्यानंतर घरचे कामं, हा, ते म्हशीले बी खायले खायला टाका, हे करा, वरण आणा. आणि त्यातले का ते याचं पाय ना, तुरीचं कसं झालं. कसं आहे आता, ते तुरी काढून घरी आणतो म्हटलं. हा, तर ते का ते जरासं ढेलं राहिल्याच्या ना, ते सगळं वांदा येऊ राहिला. तरी तर म्हटलं गड्या शांताराम भाऊनं आपल्याला चहा प्यायला कसं काय बोलावलं? हा, हे वांदा आहे नाही का? याचं म्हणणं असेल की त्या बबनले समजावून सांग बुवा की त्याची तूर राहू दे बुवा आणि याची काढू दे पहिले. हा, ते माझ्या सोबती होय ना. हो, ते काल काशा म्हणत होता बा, काय तुम्ही ते देवदास जोड गेले होते म्हणते, काय ते तूर सोंगाची म्हणून. हा, पण काही त्याने बायानं काही ऐकलं नाही म्हणते तुमचं. काय सांगू का शिवलाल तुले? ते देवदास देवदास सोबत तुला माहित नाही का? हा, त्याला खरं पाहिजे, खरं खरं खरं. मग कोणाचं किती काही नुकसान हो, त्याला काही घेणं नसते. त्याला मी एवढं समजावून सांगत जाव की माझं एवढं नुकसान होऊ राहिलं रे, जसं बाहेर समजावून सांगशील तर तू ऐकते का? हा, पण नाही, ते त्याच लावे. मी म्हटलं जाऊ देवा, आता याच्या मागं काही लागत बसायला पडून नाही. मी म्हटलं शिवलाले जसं बोलून पाहाव, तू आता आपला माणूस आहे म्हणून म्हटलं तू तरी आपला ऐकशील बुवा. सांगा आता, अशी मतलबी आहे दुनिया. हा, याचं काम पडलं तर म्हणते शिवलाल आपला माणूस होय. हा, नाही तर एक परी मग शिवलालची सावली जमत नाही यायले. अरे बोला ना बा शांताराम भाऊ, काय मदत करायची सांगा फक्त तुम्ही. हा, तुमच्यासारख्या चाणक्य माणसाले राजू माझी गरज पडत असेल तर हे आमच्यासाठी मोठेपणाची गोष्ट आहे ना राजू. हा, काय करा सांगा फक्त तुम्ही. सांगा आता, असा टोमना मारला येणं की असं वाटतं आपल्या गालफाडात मारली काय येणं. हा, पण काय करता आता, आपलं काम आहे ना, गोड बोलाच लागल. काही मोठी गोष्ट नाही रे शिवलाल. हा, तू आता का तुझ्या एका शब्दावर का काम होते बे. तुझ्या मला पावर माहित आहे ना, तू आज जे शब्द दिला ते पुराच करतो तू. काही नाही शिवलाल, ते कसं माहितीये का, हे बाया म्हणते की ते बबनचं वावर अर्जन करायचं आहे म्हणते. आता ती बाई त्यांच्यासोबत कामाला आहे म्हणून ते वावर पहिले करून द्यायचं म्हणते. आता त्याच्यानं माय वावर राहिलं. आता तू जर सांगितलं का बबनले, बबन आता तू ऐकते ना बबन, त्याच्यानं तू जर सांगितलं बबनले की बा राहू दे बा, माय वावर राहू द्या, ते शांताराम भाऊचं करून द्या, तर ते बाया माईकडे आल्याशिवाय राहत नाही ना, येतेच माईकडं. आणि मला माहित आहे बबन कोणाच्या मनानं ऐकणार नाही, पण तो मनानं ऐकल्याशिवाय राहत नाही. हा, म्हणून एवढं जर सांगून पाहिजे तर जरा बरं होईल का? हा, आणि ते तुला काय पाणी पाहिजे म्हणतं ना, हा, एक पाणी द्यायचं राहिलं म्हणतं तुझ्या गव्हाले, हा, तुझ्या इरीचं पाणी पुरत नाही म्हणतं, तर मग आपल्या इरीचं पाणी देतो मी तुले. हा, काय टेन्शन नको घेऊ, आपल्या इरीचं पाणी नेतो एक परी. हा, फक्त तेवढं तू त्याला सांगून पाय बा, एवढं माय काम कर म्हटलं. बरं झालं गड्या, आपला फायदा होते. हा, येरी मी विचार करू आलो होतो कोणाला पाणी मागावं, एक कोणाला पाणी मागावं. हा, एका पाण्यानं माझ्या गहू सगळा हे होत होता ना. हा, पण आता शांताराम भाऊ देते म्हणते. हा, जरा आता सांगायला लागला तर बबन ऐकते का नाही, काम येत आपल्या मनानं. असं आहे का, एवढंच ना? अरे मी आता जाऊन सांगतो मग मी त्या बबनले. चाल म्हणतो तू तूर राहू दे म्हणतो, काय सोंगाची काय अडचण आहे का एवढी? हा, त्या शांताराम भाऊची इकडे जाऊ दे म्हणतो मजूर. हा, कसा नाही ऐकत ते. हा, महापुढे जाते का लगे ते. तेच म्हटलं, तो मनानं ऐकते ते. हा, आणि तू त्या गव्हाचं टेन्शन नको घेऊ. हा, माहीच पाय पण वाटलं शकपरी, मा इरून पाणी नेऊन तू पुरा पाणी किती द्यायचं दे दे. हा, आहे ना आपल्या इरील पाणी भरपूर, काय टेन्शन घेतं. काय हरकत नाही ना, आत्ताच सांगतो ना बबनले. हा, तुम्ही फक्त ते पाण्याचं लक्षात ठेवा फक्त. हा, आलोच मी. जमलं रिजू. हा, बबननं कायच्या मनानं ऐकलं की आपलं कामच झालं. बबन घरी आहे का रे? बबन. अरे शिवलाल भाऊ, काय म्हणत होती बा? काही नाही, जरासं बोलाच होतो सोबत. हो का? ठीक आहे ना, चला ना मग आतमध्ये, चला चहा घेऊ, चला. नाही, चहा नाही घेत मी. इकडे म्हटलं जरासं एक गोष्ट सांगतो तुले. काय हरकत नाही ना, बोला ना बा, काय बोलता? मी काय म्हणतो, ते देवलाची तूर सोंगून झाली की बाया तो इकडे येणार आहे म्हणते ना तूर सोंगाले. हो, आता उद्या येईल ना बाय आपल्याकडे. मी काय म्हणतो, 2 दिवस जर तूर राहिली तू इथं चालणार नाही का रे? हा, ती म्हटलं शांताराम भाऊची इकडे जर गेलं मजूर तर जमणार नाही का? का राजू शिवलाल भाऊ, हा, आपले माणसं असून आपल्या माणसाचं वावर राहू द्या म्हणता आणि त्याच्याकडे पाठव म्हणता मजूर. हा, त्या शांताराम भाऊची इकडे मजूर काय पाठवा लागते? हा, ते कालच किती राडा केला त्यांनी. अरे राजा बबन, जरा समजून घेत जा ना तू. हा, 2 दिवस तुझं वावर राहिलं बी, आता काय फरक पडू राहिला आपल्याला? 2 दिवस वावरानं काय काय मोठं काय नुकसान होऊ राहिलं का आपलं? काय नुकसान होऊ राहिलं आपलं रे? हो, आपलं नुकसान नाही उरायला काही, पण आपला फायदा तरी काय आहे मग? हा, त्याच्याकडे मजूर पाठवून या, आपला काय फायदा आहे? हा, आपलं काम होऊ राहिलं ना, मग होऊ द्या ना. एक तर राजे होते, जोपर्यंत तूर सोंगत नाही तोपर्यंत चक्रा मारत राहा लागते तिकडे वावराकडे. बबन, चक्रा माराचं एवढं काय टेन्शन घेतो तू? हा, मी येत जातो ना सोबत. हा, माय वावर आहे तिकडे, येरी मला गव्हाले पाणी द्यास लागते. हा, आपण तिकडे हरभरा भाजत जाऊ. हा, तिकडे मस्त तो वावरातच बसून वाटले शकपरी, काऊन टेन्शन घेतं? हो, हरभरा भाजू आपण, त्याचं नाही टेन्शन. पण मी म्हणतो, ते शांतर भाऊची इकडे मजूर पाठवण्याचा आणि ते आपला तूर सोंगण्याचा आणि त्या याचा काय संबंध? कसं आहे बबन, माया गव्हाले एक पाणी कमी पडून राहिलं. हा, आता माई दिली पाणी नाही, तुला तर माहित आहे. हा, आता कोणाला पाणी मागावं आता अर्जंट देते का कोणी? पण ते शांताराम भाऊ मला द्यायला तयार झालेत. ते म्हणते पाणी घेऊन जा म्हणते, काय पाय घेऊन जा आणि पाणी दे. हा, पण त्याचं म्हणणं असं आलं
की तू या बा सोबती आहे बबन ते सांग बा 2 दिवस राहू दे बा तू तूर त्याचं अर्जंट आहे म्हणते जरासं. म्हणून मी म्हटलं बा तुले म्हटलं कसं तू आता काही टेन्शन नाही आहे आपलं. तू तूर राहिली 2 दिवस तरी टेन्शन नाही ना आपल्याला. माया बी सारखं होऊन जाते मला पाणी भेटून जाते गव्हाले. आणि तू तूर 2 दिवस राहिली तरी तुझे काय नुकसान नाही ना. आणि मी वाटल्याशी मी चक्कर मारतो तो वाराकडे. होय रे होय. तरी तर म्हटलं का शिवलाल भाऊ असे कोण बोलू राहिले, माया इकडे मजूर राहू दे तिकडे पाठव. माया राहू दे तिकडे पाठवायला सांगते. याचा असा फायदा आहे म्हणून होय का. पण माया काय फायदा आहे म्हणा याच्यात, मी पाठवतो का मजूर. शिवलाल भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे राजा, पण मी काही तुमची मदत करू शकत नाही राजो. कसं आहे माहितीये का, हे आपल्या हातात काही नाही ना. ते बाईच्या हातात आहे सगळा व्यवहार. ते बाई म्हणते लवकर सोंगायची आहे म्हणते तूर, आणि तूर सोंगून तिला विकायची आहे आणि तिला ते बांगड्या करायच्या आहे ना. मी म्हटलं होतं तिला तुरीवर बांगड्या करतो म्हणून. आता तुरीला भाव आहे म्हणते चांगला, त्याच्यानं ती घाई करू राहिली. हो काही हरकत नाही, बांगड्या करायचा तर करू दे. पण 2च दिवसाचा प्रश्न आहे ना. 2 दिवसानंतर सोंगतेच ना तुमची. तिकडं शंतर भाऊ झालं की लगेच तुमची सोंगून घ्यायची आणि लगेच विकून टाकायची वाटल्या शेतकरी. हो पण ते आता बाय आपल्या मनानं ऐकल तेव्हा ना. ते म्हणते पटकन लवकर सोनं करायचं आहे म्हणते, तिले सोन्याचे भाव वाढते म्हणते मग. आणि अचानक आपण 2 दिवस राहू द्या आणि 2 दिवसानंतर सोन्याचे भाव वाढाव. नाही का मग भांडण्याची बाई. घरात राहायची मुश्किल होईल ना का आपल्याला. हो पण ते शांतना भाऊची मजूर गेलं नाही तर आपल्याला पाणी देणार नाही राजा ते मग. ना करा ना काहीतरी आयडिया करता ना तुम्ही. तुमच्या हिशोबाने तुम्ही काहीतरी आयडिया करा आणि पाहते तुमचं तुम्ही निपटो बा. मला काही म्हणू नका तुम्ही, कारण माझ्या हातात काही नाही. बाई काही मामाना ऐकणार नाही आहे. मी काही बोलतही नाही बाईले, जाऊ द्या. नाही हो शांताराम काका, तुम्हाला काय वाटते ते बबन भाऊ ऐकल का त्या शिवलाल भाऊच्या मनानं? काय सांगावं आता, ऐकते का नाही ते? शिवलालचा फोन आला गड्या, पाय तो काय म्हणते ते. हा बोल रे शिवलाल, काय म्हणतं, भेटला का तू बबनले? हो भेटलो ना, आता लगेच त्याच्या इथंच गेलो होतो डायरेक्ट. घरी नाही गेलो मी, पण पहिले त्याच्या इथे गेलो बा. त्याने म्हटलं काय राजा, म्हटलं ते शांतराम भाऊची अर्जंट आहे म्हटलं जरा तूर काढणं. आपलेच माणसं राजा म्हटलं ते, तू असा करू राहिला. तू सांग म्हटलं बायाले की तू तूर राहू द्या बा, ते शांतराम भाऊची जा म्हणून. जमलं गड्या शिवलाल, काय म्हणे मग, हो म्हणे ना ते? हो म्हणजे कसं आहे माहितीये का, ते म्हणे की मग हातात नाही बा, बाईच्या हातात आहे म्हणे व्यवहार. बाई गडबड करू राहिली म्हणे तूर सोंगासाठी. पण मी म्हटलं काय का म्हटलं बबन्या, आपण का सोबत राहणार माणसं माया ऐकत नाही का म्हटलं तू. माया सोबतीले का म्हटलं तू, सांग ना म्हटलं बाईले. आजचे दिवस राहू दे म्हणून 2 दिवस आपली तूर. ते म्हणे संध्याकाळी बाई घरी आली की बाईले सांगतो म्हणे मग मी राहू द्या म्हणून आपली तूर बा शांताराम भाऊचीकडे जा म्हणून. काही टेन्शन नाही, तुमचं काम होते. मी सांगितलं त्याला बरोबर. ते सांगते बरोबर बाईले. सांगा आता, याच काही खरं दिसत नाही. अरे शिवलाल, पण ते बबनची बाई हो म्हणाल ना का नाही म्हणाल? नाही काय म्हणते ते, मी माझ्या घरच्या बाईला सांगतो वाटलं की बरं तिला समजावले. तिला समजावून सांग म्हणतो. तुमचं काम होते, काय टेन्शन नका घेऊ. बरं ठीक आहे, सांगलो मग. तो घरच्या बाईला बी सांगलो, म्हणजे तेवढं काम झालं पाहिजे का आपलं. हो काही हरकत नाही ना, तुमचं काम करणार नाही का राजो. तुम्ही राजो स्वतःहून आपल्याला पाणी देऊ राहिले. पाईप घेऊन जा म्हणता, एवढं आपल्यासाठी करू राहिले तुम्ही, आणि तुमच्यासाठी मी तेवढं करणार नाही का. बरं ठीक आहे, तुला पाणी काही टेन्शन नको घेऊ तू. पाणी 1 लागो 2 लागो, तुला पाणी माहेरचं देतो मी. पाहिजे फक्त तेवढं काम करतो आपला. झालं म्हणून समजा तुमचं काम. संध्याकाळी बायाला घरीच येऊ द्या, हे बाया आता कामाला गेलेल्या. आता संध्याकाळी आले की मी बोलतो ना त्या बायासोबत. बरं ठीक आहे, ठेवतो मग. हो ठेवा ठेवा. शांताराम भाऊला जर माहित पडलं की मजूर त्याच्याकडे येणार नाही, तर मग काय आपल्या गावाला काही पाणी देत नाही मग शांताराम भाऊ. मला वाटते हे काम करावं लागल. उद्या सकाळी 7 वाजताच जातो, पाय गिप आतरून मोटर चालू करून देतो. आपलं मग पाणी चालू झाल्यावर मग काय मजूर त्याच्याकडे आलं नाही आलं तरी मग काय नाही म्हणणार आहे का ते. एकदा मोटर चालू झाल्यावर मग टेन्शन नाही. सकाळी लवकरच पाय पात्राची म्हटल्यावर एखादा जोडीदार न्यास लागल सोबत. काशाच्या घराकडे जाऊन पाहतो बा. शांताराम काका, काय म्हणते शिवलाल भाऊ? ते म्हणे बबननं म्हटलं म्हणे की त्याच्या घरच्या बाईला विचारतो. पण मला काही खरं दिसत नाही का. कसं आहे माहितीये का, ते याच्या घरच्या बायासमोर यायचं काही चालत नाही ना. दोघांचंही सारखंच आहे. घरच्या बाईच्या पुढे होऊ नाही ना, तू नाही करत नाही हे. मला नाही वाटत त्याची बायको ऐकल म्हणून. एक तर कसं आहे माहितीये का, काल मी जरा उलट सुलट बोललो ना त्या बायाले. हे शिवलाच्या घरची बाई होती आणि ते बबनच्या घरची बाई होती तिथं. आता ती ऐकल म्हणून असं वाटत नाही मला. पण शिवलाल भाऊ तर बोलले की 100% तुमचं काम होते म्हणून. काही नाही ना, गोष्टीचाच मांडव आहे त्याचा. कसं आहे माहितीये का, त्याला पाहिजे पाणी. त्याच्या गव्हाला पाणी पाणी कमी पडून राहिलं. आता मी देतो म्हटलं त्याले, त्यासाठी ते मग आता ते गोड बोलून हो तुमचं काम करतो करतो करल ते. पण मला नाही वाटू राहिलं ते होते म्हणून, सक्सेस होते म्हणून वाटत नाही मला. याच्या बायकाच्या पुढे यायचं चालत नाही ना काही.
मी तेच म्हणत होतो, या शिवलाल भाऊच्या मागे काही लागू नका तुम्ही. हा, मतलबी माणूस आहे राजू ते. हा, तुमच्याकडून आता पाणी घेऊन गेल तुमच्या इरीचं. हा, पाणी देऊन झालं की मग म्हणाल का राजू त्या बायानं मामनाचं ऐकलंच नाही, असं म्हणण्यासारखं आहे ते. त्याचं काय सांगता येते का? असे ना किती काही मतलबी असला तरी मी शांताराम हो ना. मी टाटर घरी घेऊन येतो ना. टाटर बिघडलेलंच आहे, कामाला टाकलं असं सांगतो, दुरुस्तीला टाकलं म्हणून. हा, जोपर्यंत बाया येत नाही तोपर्यंत मी पाणी देत नाही त्याले. फक्त कसं आहे माहितीये का, मला प्रश्न पडला या तुरीच्या रखवालीचा. हा, आता रोजदार सांगाव तर 500 रुपये देऊनही येत नाही भाऊ. हा, आणि आपल्याला राजाची काम पण नाही. एक तर जाव तर हुरुरे वाटे बे एकट्याला का ते डुकर ऐकतही नाही ना, डुकराचं खानच्या खान राहते. मी काय म्हणतो शांताराम काका, एक आयडिया आहे. हा, तुमच्या तुरीची रखवाली बी होते आणि तुमचे कामं बी होते. आयडिया म्हणजे कोणती आहे? मी काय म्हणतो, येरी हे लेकर हरभरा खासाठी तुई करते तर मग घेऊन जा ना सगळे लेकराले. चला म्हणा आपल्या वावरात हरभरा भाजू म्हणा, हरभरा आहे म्हणा, हरभरा खाऊ म्हणा. हा, सगळे डेंडराचे ते येते तुमच्या मांग. हो राजा, हे बरोबर आहे. पण लेका आपला हरभरा आला नाही ना आणखी खाले. नाहीये ना हो, तुमच्या जवळचा शेजाराचा कोणाचा ना कोणाचा आलाच असेल ना हरभरा. हा, तुम्हाला काय करावं लागते, लेकरं आणतात बरोबर, लेकराच्याच मागं लावायचं. हे बा बरोबर आयडिया तुम्हाला काय सांगा लागते का? हो राजा, हे बरोबर आहे. हा, लेकरं तर कुठून आणते रे हरभरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, आपल्या त्या गंजीजवळ यायले भाजाले गुतून देता येते आणि आपल्याला वर्ण कापता येते. हे का आपले कामही होते तर. हो तेच म्हणतो ना, तसंच करा तुम्ही. हा, चटणी मीठ हे ते सगळं साहित्य घेऊन जायचं आपल्या घरचं. हा, 2-4 भिक्षीचे पुढे घेऊन जायचे, होय ना, 5-50 रुपये खर्च. हा, तुमचं काम तर होऊ राहिलं ना. तसंच करावं लागलं आता मले. हा, आयडियाने आता लेकराला घेऊन जाऊन 2-4 दिवस असेच काहीतरी ढकला लागल. हा, मग एकदा बाया आल्या, तूर सोंगून झाली, ते काढून एकदा घरी आली की मग टेन्शन नाही आपल्याला. बरं चला बा, मले जा लागते वावरात. ते आता कांदा आपला आता आला ना, मस्त आता फुलावर आला ना. बरं ये मग. हा, मी आता लेकराला भेटतो आणि घेऊन जातो ना हरभरा भाजाले. बरं चला बा मंडळी. हा, तुरीची रखवाली करता करता हरभरा भाजाची मजा कशी येते ते पाहू आपण आता उद्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर जा बरं. हा, लाईक केल्याशिवाय राहू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये आपलं नाव पण लिहून पाठवा. प्रियंकाताई शिंदे यांनी कांदा लागवडीवरील विषय सुचवला, पण कसं आहे माहिती आहे का, आता कांदा लावून झालेला आहे आपला. आता पाहू आता नंतर आपण मग कांदा काढणीचा विषय काढू आपण नंतर. तुम्हाला पण कुठला विषय आवडत असेल तर नक्की सांगा. हा, आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे ज्योतिताई नेमाडे, प्रियंकाताई शिंदे, त्रिशा गौरव ठाकरे, दत्तू भाऊ फुके, निखिल भाऊ गावंडे पाटील, संकेत भाऊ शेंदूरकार, हितेश भाऊ डहाके, श्रीकुमार भाऊ लांजेवार, अनिकेत भाऊ कांबळे, गौरव भाऊ ठाकरे, योगेश भाऊ कावळकर आणि त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.